नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुनने खूपच चालाकीने आता कोर्टाकडून 1 दिवसाची मुदत घेतलेली असते आणि कोर्टाने सुद्धा त्याची रिक्वेस्ट मान्य करत 9 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला असतो. वात्सल्य आश्रमामध्ये जाऊन काही एव्हिडन्स मिळत आहेत का ते शोधण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघेही जीवाचं रान करतात काही पुरावे मिळत आहेत का ते शोधण्यासाठी. आणि शेवटीला काही अशा बारीक सारीक गोष्टी मिळतात आणि एक कार्डसुद्धा मिळतं, त्याच्यावरती प्रीती बुटीक हे नाव असतं. तर प्रीती बुटीक हा एक ब्रँड आहे आणि खूप महागडे कपडे तिथे मिळतात हे आता कळलेलं असतं. तेव्हा चैतन्य खूपच हुशारीने हे आता अर्जुनला सांगतो. तो म्हणतो की अर्जुन, कदाचित हे कार्ड साक्षी शिखरेचं असू शकतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगदीच, म्हणजे तुला माहिती आहे का साक्षी इथून कपडे खरेदी करायची. तेव्हा चैतन्य म्हणतो तशी ती खूप जाग्यांवरून कपडे खरेदी करायची. मी तिला 56 शोरूममध्ये सोडायला सुद्धा जायचो, पण आता ती प्रीती बुटीकमध्ये जायची की नाही मला माहिती नाही. तेव्हा चैतन्य म्हणत असतो पण ह्याच्यावरती ॲड्रेस तर पनवेलमधलाच आहे, त्याच्यामुळे आता पनवेलमध्ये आपण लगेचच त्या ठिकाणी जाऊन चौकशी तरी करू शकतो. त्यामुळे इथे आता एवढा मोठा पुरावा हाती आलेला असतो. पण इथे जज साहेबांनी आता परवानगी दिलेली असते महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे या दोघांनाही की तुम्ही आश्रम पाडू शकता. तुम्ही जाऊन त्याच्यावरती डोजर चालवू शकता, आश्रम तुम्ही पाडू शकता, जमीन दोस्त करू शकता, अशी आता जज साहेबांनी परवानगी दिलेली असते. तर इथे अर्जुन, साक्षी, चैतन्य यांना एवढा मोठा पुरावा मिळून देखील आता जज साहेब इथे त्या लोकांना परवानगी का देतात ते आश्रम पाडण्यासाठी. आणि तिथे महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे आता डोजर घेऊन येतात आणि त्यावेळेला आश्रम पाडायला सुरुवात करणारच असतात. तर इथे एक बाजू पाडलीही जाते. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो की हे आहे वात्सल्य आश्रमावरील स्टे ऑर्डर. आता या जागेला तुम्ही हात लावू शकत नाही, तुम्ही डोजर काय त्याला धक्कासुद्धा लावू शकत नाही, असं अर्जुन त्यावेळेला म्हणतो. म्हणजे इथे आता जज साहेबांनी आधी महिपत शिखरे याला परवानगी दिलेली असते की जे काही पुरावे सादर केलेत ते योग्य नाही आहेत. तेव्हा तुम्हाला आता परवानगी दिली जाते, तुम्ही जाऊन ते वात्सल्य आश्रम पाडू शकता. आणि अचानक ते वात्सल्य आश्रम पाडत असताना अर्जुन तिथे स्टे ऑर्डर घेऊन येतो. मग असं अचानक काय घडतं की अर्जुनला आता स्टे ऑर्डर दिलं जातं. मग आता सविस्तरपणे आपण संपूर्ण भाग बघूया की आजच्या भागामध्ये नेमकं काय घडतं. तर इथे अर्जुन, सायली, चैतन्य या तिघांनाही आता एक महत्त्वाचा पुरावा मिळालेला असतो, ते म्हणजे बुटीकचं कार्ड. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आपण निदान जाऊन त्या बुटीकमध्ये विचारूया की साक्षी शिखरे त्यांची कस्टमर आहे का, आणि जर ती असेल तर मग कदाचित हे कार्ड तिचं असू शकतं. आपण कोर्टामध्ये हे तरी आपण सिद्ध करू शकतो की ज्या वेळेला विलाचा खून झाला तिथे साक्षी शिखरे गेली होती, कारण बुटीक, प्रीती बुटीक हे एक एवढं मोठं नाव आहे, ब्रँड आहे. तिथे आश्रमातली मुलं तर कपडे खरेदी करायला जाणार नाहीत, त्याच्यामुळे हे कार्ड तिचंच असू शकतं, हे तरी आपण निदान सिद्ध करू शकतो. त्यामुळे इथे अर्जुन आता म्हणतो की आपण त्या बुटीकमध्ये जाऊया आणि कन्फर्म करूया की तिथे साक्षी शिखरे कपडे खरेदी करायला येते का. तेव्हा अर्जुन आणि सायली आता दोघंजणं तिथे जातात आणि म्हणतात की प्रीती बुटीक, आम्हाला थोडीशी तुमच्याकडून माहिती हवी होती. इथे खूप कस्टमर कपडे खरेदी करायला येतात, तुमचा ब्रँड हा खूपच जास्त याचं नावलौकिक आहे, लोक इथे खूपदा येतात, म्हणून आम्हाला थोडीशी तुमच्या इथे चौकशी करायची आहे. तेव्हा ती मुलगी जरा घाबरते आणि म्हणते काय चौकशी करायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी शिखरे या नावाची मुलगी या 6 महिन्यामध्ये तुमच्या इथून कपडे खरेदी करून गेली आहे का, आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचं आहे. तुम्ही जरा तुमच्या रेकॉर्डला चेक करा, रजिस्टरला चेक करा आणि आम्हाला सांगा. तेव्हा ती मुलगी घाबरते, इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो काय झालं, आम्हाला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की साक्षी शिखरे नावाची मुलगी तुमच्या इथून कपडे खरेदी करते का, आणि जर करत असेल तर तिचं आम्हाला नाव हवं आहे, थोडंसं फुटेज हवं आहे. तेव्हा इथे ती मुलगी म्हणते पण कशासाठी, आम्ही अशी माहिती कुणालाही देत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा, मी एक लॉयर आहे, मला त्यांच्याबद्दल थोडी माहिती हवी आहे म्हणून मी इथे आलो आहे. तर साक्षी शिखरे ही मुलगी इथे येते का. तेव्हा ती मुलगी आता माहिती द्यायला तयारच नसते. ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून ती साक्षीची मैत्रीण असते. म्हणजे साक्षी तिला काही काम करायला सांगते, पैसे देऊन ती मुलगी करत असते. तेव्हा इथे आता ती मुलगी एकदा ज्या वेळेला अर्जुन आणि सायली हे दोघंजणं माथेरानला गेलेले असतात तेव्हा प्रिया त्यांचा पाठलाग करत तिथे गेलेली असते. त्यावेळेला साक्षीने ह्याच मुलीला तिथे पाठवलेलं असतं प्रियाची मदत करण्यासाठी.
तेव्हा आता ही मुलगी तर खूपच चालाक निघते. ती इथे अर्जुन सायलीला म्हणते की असे कितीतरी कस्टमर येतात, अशा कितीतरी साक्षी शिखरे आमच्या इथे येतात, तुम्हाला नेमकी कुठली हवी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी महिपत शिखरे, आम्हाला ही मुलगी हवी आहे, तुमच्या इथे येते का कपडे खरेदी करायला. तेव्हा ती म्हणते हो येत असेल ना. तेव्हा आता आम्ही सगळ्याच मुलींवरती लक्ष ठेवत नाही असं ती मुलगी म्हणते. तेव्हा अर्जुन सायली यांना ती आता उर्वरित माहिती देते, अगदी उडत उडत जाणारी माहिती देते आणि बोलताना टाळाटाळ करते. संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या ती काही देत नाही. अर्जुन सायली तिथून बाहेर पडतात. अर्जुन म्हणतो की मला या मुलीवरती डाऊट येतोय, ती मुलगी साक्षीची कदाचित मैत्रीण असावी, ती आपल्याला सगळी माहिती देणार नाही, ती कशी बोलत होती बघितलंत ना. तेव्हा सायली म्हणते सर आता आपण कुठल्याही बुटीकमध्ये जाऊन जर डिरेक्टली विचारलं ही मुलगी येते का इथे, कस्टमर हे येतात का, मग ते आपल्याला कसं उत्तर देणार ना, घाबरणारच ती मुलगी घाबरली असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, या मुलीचं नक्कीच साक्षीबरोबर काहीतरी कनेक्शन आहे. तेव्हा अर्जुन सायली आता तिथून बाहेर पडलेले असतात. अर्जुन म्हणतो ठीक आहे, आपण निदान हा मुद्दा तरी कोर्टामध्ये आता सादर करू शकतो आणि व्हॅलिड मुद्दा आहे. तेव्हा आता त्या प्रीती बुटीकमध्ये काम करणारी मुलगी लगेच साक्षीला फोन करते आणि सांगते की इथे लॉयर आले होते आणि त्यांच्यासोबत एक लेडी होती, कदाचित त्यांची बायको असेल, कारण ते मिसेस सायली अशी हाक मारत होते. तेव्हा इथे आता साक्षी म्हणते अर्जुन सुभेदार आले होतं का तिथे. तेव्हा ती म्हणते हां. तेव्हा साक्षी म्हणते मग काय विचारत होतं माझ्याबद्दल. तेव्हा ती मुलगी म्हणते प्रीती की ते इथे आल्यानंतर विचारत होते साक्षी शिखरे नावाची कस्टमर या 6 महिन्यामध्ये तुमच्या इथे कपडे खरेदी करायला आले होत्या का. मी म्हणाले असे कितीतरी साक्षी येतात आणि येत असतील तर तुम्ही आम्हाला हे काय विचारताय. मी त्यांना योग्य ते उत्तर दिलेलंच नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते ठीक आहे, आता मला काय बोलायचं आहे आणि काय करायचं आहे हे मी बरोबर करेन. बरं झालं तू मला ही माहिती दिलीस आणि जर नंतरला पुन्हा तो आला तर त्याला माझ्याबद्दल काहीही सांगू नकोस. तेव्हा आता त्या मुलीने तर खोटं माहिती सांगितलेली असते. कोर्टामध्ये आता जाण्याचा दिवस येतो आणि सगळे कोर्टामध्ये हजर होतात. अर्जुन सायली साक्षी महिपत सगळेजणच येतात, मधुभाऊसुद्धा येतात आणि अर्जुन आता सांगतो की प्रीती बुटीकमधले हे कार्ड आम्हाला मिळाले आणि हा चेनचा तुकडा आम्हाला मिळालेला आहे, म्हणजे हे लॉकेटचं वगैरे काहीतरी असेल, पण हा सोन्याचा तुकडा आहे आणि हा साक्षी शिखरेचा आहे असं आम्हाला वाटतं आहे. आणि प्रीती बुटीकमधून तुम्ही कपडे खरेदी करता, त्या ब्रँडचे कपडे तुम्ही वापरता आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे हे कार्ड तुमच्या पर्समधून तिथं पडलेलं आहे. कारण हे बघितलं तर 1-1.5 वर्षाच्या आधीचं कार्ड वाटतं आहे आणि ते तुमचंच आहे. तेव्हा इथे साक्षी म्हणते असे कितीतरी ब्रँडचे कपडे मी वापरते, मग तुम्ही मला काय सांगते त्या प्रीती बुटीकचं. आणि काय झालं, मी काय एकटीच कपडे घालते का फक्त त्या ब्रँडचे, कितीतरी मुली घालतात पनवेलमध्ये. तेव्हा इथे आता साक्षी म्हणते दुसरा कुठला असा व्हॅलिड मुद्दा तुम्हाला मिळालाच नाही का. तेव्हा आता ह्या कार्डचा मुद्दा घेऊन आला आहेत. बघितलं ना जज साहेब, हे लोक मला खोटं ठरवण्यासाठी, मला गुन्हेगार ठरवण्यासाठी आता किती खालच्या पातळीला उतरलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे, तू त्या वेळेला ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा तूच तिथे होतीस आणि तुझ्याच पर्समधून हे कार्ड पडलेलं आहे, आम्हाला चांगलं माहिती आहे. तू तिथूनच कपडे खरेदी करते जास्तीत जास्त आणि ती मुलगीसुद्धा तुझी मैत्रीण आहे ना. तेव्हा इथे आता साक्षी गप्पच बसते, ती घाबरलेली असते, पण तरीही त्यातून ती म्हणते मग काय झालं, आता जिथे आपण कपडे खरेदी करायला जातो तिथल्या मुली आपल्या मैत्रिणी होतातच आणि काय मी एकाच ठिकाणाहून कपडे घेत नाही, अशा कितीतरी ठिकाणाहून घेते. मग आता तुम्ही काही ते कार्ड जरी तुम्हाला मिळालं असतं तरीसुद्धा माझ्यावरतीच नाव घेतलं असतं का. तेव्हा इथे आता अर्जुनचं बोलणं तिथे काही आता व्हॅलिड मानलं जात नाही आणि जज साहेब आधीच पैसे खाऊन बसलेले असतात, त्यामुळे अर्जुन काही बोलला, कितीही ओरडला तरीसुद्धा महिपतला आता आणि साक्षीला त्यांनी परवानगी दिलेलीच असते की तुम्ही आता आश्रम पाडू शकता. त्यामुळे इथे आता अर्जुनचं बोलणं कुणीही मान्य करत नाही आणि इथे जज साहेबांनी आपला निकाल दिलेला असतो. ते म्हणतात की तुम्ही ठोस पुरावे देऊन तुमची बाजू इथे स्पष्टपणे मांडलेली नाही आहे, जे पुरावे सादर केलेत ते व्हॅलिडच नव्हते, त्याला काही अर्थच नाही आहे. असे पुरावे हवे जे सिद्ध करू शकतात की साक्षी शिखरेने विलासचा खून केला आहे, मर्डरच्या दिवशी ती तिथे होती, मधुभाऊ इनोसंट आहेत, असं काहीतरी तुम्ही व्हॅलिड मुद्दे इथे आता मांडायला हवे होतेत आणि तसे पुरावे तुम्ही सादर करायला हवे होतेत असं जज साहेब म्हणतात. आणि इथे महिपतला आता निकाल देतात की तुम्ही जा आणि आश्रम आता पाडू शकता. तेव्हा इथे आता त्यांनी बुलडोजर तयारच ठेवलेला असतो. साक्षी आणि महिपत डिरेक्टली आता आश्रमाच्या ठिकाणी जातात आणि आता बुलडोजरने आश्रम पाडायला सुरुवात करणार. तेवढ्यात तर सायली आणि कुसुमताई दोघीजणी आता बुलडोजरच्या मध्ये येतात. सायली म्हणत असते मी तुमच्यासमोर हात जोडते, साक्षी महिपत मी तुमच्यासमोर हात जोडते, आमचं आश्रम पाडू नका, ते आमचं घर आहे, ते आमचं मंदिर आहे, माझं मधुभाऊंचं स्वप्न आहे.
तेव्हा इथे साक्षी आता म्हणत असते, तू कितीही गयावया आलीस ना तरीसुद्धा कुणीही तुझं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा तू बाजूला हो, नाहीतर त्या आश्रमासकट तुलासुद्धा खाली पाडतील आणि चिरडून जातील, ते कळणार नाही. तेव्हा इथे कुसुमताई सायलीला बाजूला करत असते, पण सायली खूप जास्त रडत असते. ते हातपाय जोडत असते, गयावया करत असते, पण कुणालाही तिची दया येत नाही. तेवढ्यात असते ते अर्जुन आता स्टे ऑर्डर घेऊन येतो आणि महिपतला म्हणतो की आताच्या आता हा बुलडोजर थांबव, कारण का आता या आश्रमावरती पुन्हा आम्ही स्टे लागू केलेला आहे. हे आहे आश्रमाचं स्टे ऑर्डर. आणि वाच त्याच्या छातीवरती फेकून देतो आणि म्हणतो की आता इथल्या विटेलासुद्धा धक्का लागता कामा नये, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे आता अचानक अर्जुन स्टे ऑर्डर कुठून आणतो, तर अर्जुन जातो आता जज साहेबांना भेटायला आणि रविराज काकासुद्धा बरोबर जातात. तेव्हा इथे जज साहेब बसलेले असताना रविराज काका अर्जुन दोघेही म्हणतात की ज्या वेळेला वात्सल्य आश्रमामध्ये खून झाला त्यानंतरला योग्य ते मुद्दे मांडल्यानंतरला त्या आश्रमावरती आम्ही स्टे लागू केला होता. अजून ही केस चालू आहे, तरीसुद्धा तुम्ही त्या जागेवरचा स्टे बाजूला का म्हणून केलात, कुणाच्या सांगण्यावरून केलात, हा अधिकारच नाही आहे. एकदा का मुद्दे मांडून त्याच्यावरती स्टे लागू केला तर मग तुम्हाला असे पुरावे दिलेत का की त्यावेळेला मी तिथे नव्हते. साक्षी शिकरे तुम्हाला म्हणाली का की त्यावेळेला मी तिथे नव्हतेच आणि मी कुठे होते हे साक्षीने तुम्हाला सांगितलं नाही ना, मग तुम्ही कसं काय स्टे बाजूला करू शकता. तेव्हा अर्जुन इथे आता जज साहेबांना म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जज साहेब, तुम्ही महिपत शिकरे हा एक गुन्हेगार माणूस आहे. त्यांनी माझ्या डॅडला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि मी हे कोर्टामध्ये सिद्ध केलं. त्याला मी अरेस्टसुद्धा करायला लावली होती. जेलमध्ये गेला होता तो आणि पुन्हा खोटे पुरावे देऊन तो जेलमधून बाहेर आला आहे. एवढं सगळं होऊनसुद्धा तुम्ही त्या माणसाला आश्रम पाडायची परवानगी दिलीत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे हिने विलाचा खून केला आहे, पुरावे अजून सादर झालेले नाही आहेत, पण ती एक मर्डरर आहे आणि अशा मुलीला तुम्ही परवानगी दिलीत की तीसुद्धा आश्रमाची जागा पाळू शकते. आणि का आणि कशासाठी, पैशांसाठी का. तेव्हा जज साहेब म्हणतात हे काय बोलताय तुम्ही अर्जुन सुभेदार, असं काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात मग तुम्ही एवढा मोठा निर्णय असा परस्पर कसा काय घेतलात, ज्या जागेवरती स्टे लागू झालेला आहे. मग जर तुमच्याकडे असे पुरावे सादर झालेले नाही आहेत की आम्ही इनोसंट आहोत, मी खून केलेलाच नाही आहे, जसं मधुभाऊ अजून खुनी आहेत हे जसं सिद्ध झालेलं नाही आहे, तसं ती निर्दोष आहे साक्षी हे सुद्धा सिद्ध झालेलं नाही आहे, मग तुम्ही कुठल्या आधारावरती स्टे बाजूला करून त्यांना तुम्ही परवानगी दिलीत की तुम्ही आश्रम पाडू शकता. तेव्हा इथे अर्जुन आणि रविराज काका दोघेही आता भडकलेले असतात. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात तुम्हाला कुठल्या आमदारांनी फोन काय केला होता हे शोधायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि आम्हाला कदाचित माहितीसुद्धा आहे, कारण महिपतला तिथे जाता येता आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे त्या आमदारांनी तुम्हाला फोन केला असेल आणि म्हणून तुम्ही तुमचा निर्णय बदलला असेल तर तुमच्यावरती ही केस करायला आम्हाला वेळ लागणार नाही. तर इथे गुन्हेगारांकडून पैसे घेऊन तुम्ही जे काही त्यांची कामं करता हे सुद्धा मी हायकोर्टामध्ये सिद्ध करेन, ते सुद्धा पुराव्यांसकट. वेळ लागला तरी चालेल, पण तुमचंसुद्धा नाव तिथे आता नोंदवायला पाहिजे गुन्हेगार म्हणून, करप्ट म्हणून. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात असं काही झालेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो आम्हाला शोधायला वेळ लागणार नाही आणि आधीची प्रकरणं आम्हाला माहिती नाही आहेत असं समजू नका. आणि महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना तुमचं भेटणं झालं की नाही, त्यांनी पैसे दिले की नाही, हे सुद्धा लवकरात लवकर शोधून काढू, कळतंय का तुम्हाला. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही बेकायदेशीररित्या आश्रमावरील स्टे हटवलेला आहे. मी तुमच्या विरोधात कंप्लेंट करेन की एकसुद्धा पुरावा त्या लोकांनी असा सादर केलेला नाही आहे की ती इनोसंट आहे, साक्षी शिकरे निर्दोष आहे, मी खून केलेला नाही आहे विलासचा, असं तिने एकही पुरावा दिलेला नाही आहे. खुनाच्या रात्री ती कुठे गेली होती हे देखील सांगितलेलं नाही आहे. मग तरीसुद्धा कुठल्या आधारावरती तुम्ही स्टे बाजूला केलात आणि का, हे तुम्हाला आता कोर्टामध्ये सांगावंच लागेल. तेव्हा इथे आता अर्जुनने धमकी दिल्यानंतर जज साहेब खूपच जास्त घाबरतात आणि अर्जुन आता प्रीती बुटीकमधून त्या मुलीलासुद्धा बोलावतो आणि जज साहेबांसमोर आता खरं सांगायला सांगतो. अर्जुन म्हणतो की जर आता खरं सांगितलं नाही तर मी हे इथे सिद्ध करेन की ती साक्षी शिकरे तुझी मैत्रीण आहे आणि तू तिला मदत केलीस. साक्षी तुला भेटायलासुद्धा आली होती ना, तिने तुला पैसेसुद्धा दिलेत, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. आणि आता तिच्या मोबाईलमध्ये साक्षी शिकरेचा नंबरसुद्धा असतो, तिने जो फोन केलेला असतो त्यावेळेचा टायमिंग आणि ज्या वेळेला अर्जुन तिथे विचारायला गेलेला असतो त्यावेळेचं टायमिंग अगदी सेमच असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मी तिथून निघाल्यानंतर हिने साक्षीला फोन करून सगळं काही सांगितलं आणि खोटं बोलायला सांगितलं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आता जज साहेबांना खरं खरं सांगा. तेव्हा मग ती प्रीती बुटीकमधील मुलगी म्हणते की साक्षी माझी मैत्रीण आहे, मीच तिला फोन करून सांगितलं होतं की ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुझ्याबद्दल चौकशी करायला आले होते आणि ती आमची कस्टमर आहे, ती येते खरेदी करायला कपडे, म्हणजे महिन्यातून ती असतेच आमच्या इथे.
तेव्हा आता खरी माहितीसुद्धा जज साहेबांना मिळालेली असते. आता इथे रविराज काका अर्जुन म्हणतात, आता तुमचा निर्णय काय आहे? आता तुम्हाला खरं बोलायचं नाही आहे की अजूनही खोटंच बोलायचं आहे? तेव्हा इथे जज साहेब आता लगेचच वात्सल्य आश्रमावरील स्टे पुन्हा लागू करतात आणि अर्जुनकडे ती नोटीस देतात. अर्जुन, चैतन्य दोघंजणं आता धावत पळत तिथे येतात. चैतन्य त्या प्रीती बुटीकमधील मुलीला आणायला गेलेला असतो, कारण त्याला माहिती असते ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे आणि तिचा खोटारडेपणा जज साहेबांसमोर सिद्ध झालेला असतो. आणि त्यामुळे इथे आता अर्जुन म्हणतो की आता तरी स्टे द्या, आणि तो स्टे आता लागू केल्यानंतर नोटीस घेऊन धावत पळत अर्जुन आता त्या ठिकाणी जातो. तोपर्यंतही ते आश्रम पाडायची तयारी झालेली असते. सायली खूप जास्त रडत असते. तेवढ्यातच अर्जुन जातो आणि म्हणतो की थांबा, आणि नोटीस आता अर्जुन इथे महिपतच्या तोंडावरती मारतो आणि म्हणतो की आता या वात्सल्य आश्रमाच्या एका विटेला सुद्धा धक्का लागता कामा नये. त्यामुळे इथे तुम्ही वात्सल्य आश्रम पाडू शकत नाही. स्टे ऑर्डर पुन्हा लागू झालेली आहे, असं अर्जुन म्हणाल्यानंतर महिपत आणि साक्षी दोघेही आता टेन्शनमध्ये येतात. तरी ते सायली, कुसुमताई आणि सगळेजणच खूप जास्त खुश होतात. सायली इथे अर्जुनला प्रेमाने लगेचच मिठी मारते आणि खुश होते.